रात्री उशिरा झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. तरीही घर आवरलेलं वाटतच नाही, हो ना? भांडी साचलेली, कपड्यांची घडी राहिलेली आणि मनात सतत एक यादी सुरू. हे राहिलं, ते राहिलं. नोकरी करणारी असो, घर सांभाळणारी असो किंवा दोन्ही एकत्र सांभाळणारी, हा अनुभव जवळपास प्रत्येक स्त्रीचा आहे. तर आज मी तुम्हाला देणार आहे 10 प्रॅक्टिकल टिप्स ज्या खरंच काम करतात, कारण मी स्वतः त्या रोज वापरते. चला सुरू करूया. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करते. तुमचं घर अव्यवस्थित आहे म्हणजे तुम्ही कमी पडताय असं अजिबात नाही. तुम्ही ऑफिसमध्ये काम करणारे असाल, घरूनच काम करणारे असाल, पूर्ण वेळ घर सांभाळणारे असाल किंवा हे सगळं एकत्र सांभाळणारे असाल, दिवसाच्या शेवटी घराची जबाबदारी बहुतांश वेळा तुमच्याच खांद्यावर येऊन पडते. ही इनविजिबल मेंटल लोड खरी आहे. ती फक्त तुमच्या डोक्यात नाही. पण थोडं वेळेचं नियोजन बदललं तर खूप फरक पडतो. चला एक एक टिप बघूया. सकाळचा गोंधळ टाळायचा असेल तर आजची तयारी आजच करा, रात्रीच. झोपण्याआधी फक्त 5 मिनिटं द्या. उद्याचे कपडे बाजूला काढून ठेवा. डबा भरायचं सामान तयार ठेवा. स्वयंपाकघरातलं ओटा साफ ठेवा. सकाळी उठल्यावर जेव्हा गोष्टी आधीच तयार असतात तेव्हा मेंदूला कमी निर्णय घ्यावे लागतात आणि थकवाही कमी जाणवतो. टिप 2. साप्ताहिक मेनू ठरवा. आज काय बनवू हा प्रश्न रोज विचारणं हेच खरं तर सगळ्यात मोठं मानसिक ओझं आहे. आठवड्यातून एकदा रविवारी 10 मिनिटं काढा आणि 7 दिवसांचा मेनू लिहून ठेवा. भाजी आणायची यादीही त्याचसोबत करा. यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी होणारा तो छोटासा पण थकवणारा निर्णय पूर्णपणे थांबतो. टिप 3. बॅच कुकिंग करा. सुट्टीच्या दिवशी थोडा वेळ काढून एकदा जास्त प्रमाणात तयारी करा. उदाहरणार्थ, कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवा. चटणी, वाटण आठवड्याभरासाठी करून ठेवा. भाज्या चिरून डब्यात ठेवा. यामुळे रोजचा स्वयंपाकाचा वेळ निम्म्यावर येतो आणि दमलेल्या दिवशीही जेवण पटकन होतं. टिप 4. 2 मिनिटांचा नियम वापरा. 4 वाजता ते 4:45 एखादं काम 2 मिनिटात होणार असेल तर ते लगेच करा. यादीत टाकू नका. कप धुवून ठेवणं, चप्पल जागेवर ठेवणं, टेबल पुसणं ही कामं साचली की डोंगर होतो. लहान कामं लगेच संपवली की मोठी कामं करायला मानसिक जागा मोकळी राहते. टिप 5. मस्ट आणि थांबू शकतं अशी यादी करा. रोज सकाळी फक्त 3 गोष्टी निवडा ज्या आजच व्हायलाच हव्यात. बाकी सगळं थांबू शकतं या यादीत टाका. परफेक्ट घर हे ध्येय नाही. आजचा दिवस व्यवस्थित पार पडणं हे ध्येय आहे. हा फरक समजला की ओझं खूप हलकं वाटतं. टिप 6. घरातल्यांना कामात सामील करा. हे सगळं एकटीने करायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर ते शक्यही नाही. कुटुंबासोबत राहत असाल तर मुलांना त्यांच्या वयाप्रमाणे छोटी कामं द्या. दप्तर आवरणं, ताट उचलणं. जोडीदाराशी स्पष्ट बोला. हे काम तू बघ असं ठरवून टाका. फक्त मदतीची वाट बघू नका. आणि जर तुम्ही एकट्या राहत असाल तर हीच गोष्ट थोड्या वेगळ्या प्रकारे लागू होते. सगळी कामं स्वतःच परफेक्ट करायचा अट्टाहास सोडून द्या. काही कामं आठवड्यातून एकदाच थोडी मदत घेऊन किंवा सोपी करून करा. घर ही सगळ्यांची जबाबदारी आहे, फक्त तुमची नाही. हे एकदा मनात आणि शक्य असेल तिथे घरातही ठरवून टाकावं लागतं. टिप 7. कामं एकत्र जोडा. 2 कामं एकाच वेळी जोडून करा. यामुळे वेळ वाचतो. उदाहरणार्थ, वॉशिंग मशीन लावा आणि तोपर्यंत स्वयंपाक करा. फोनवर बोलताना कपाट आवरा. भाजी शिजत असताना ओटा साफ करा. यामुळे दिवसातून जवळपास 30 ते 40 मिनिटं सहज वाचतात. टिप 8. ठराविक वेळेचे तुकडे ठरवा. संपूर्ण दिवस घरकाम करायचंय असं डोक्यात ठेवण्याऐवजी ठराविक वेळ ठरवा. उदाहरणार्थ, सकाळी 7 ते 7:30 फक्त स्वयंपाकघरासाठी. संध्याकाळी 8 ते 8:30 फक्त आवराआवरीसाठी.
या वेळेबाहेर घरकामाचा विचारही मनात येऊ देऊ नका. यामुळे बाकीचा वेळ खऱ्या अर्थाने मोकळा वाटतो. 9. तंत्रज्ञानाची मदत घ्या. काही गोष्टींसाठी तंत्रज्ञान वापरायला लाजू नका. किराणा सामान ऑनलाईन मागवा. रिमाइंडर्स आणि टायमर सेट करा. शक्य असल्यास डिशवॉशर, प्रेशर कुकर, इन्स्टंट पॉटसारखी उपकरणं वापरा. हे आळशीपणा नाही, हे स्मार्ट काम आहे. वेळ वाचवणं ही चूक नाही. टिप 10. स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. आणि शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची टिप, दिवसातले फक्त 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. चहा शांतपणे पिणं, थोडं वाचणं किंवा फक्त शांत बसणं. तुम्ही सतत देत असता, घराला, कामाला, कुटुंबाला. पण स्वतःला थोडा वेळ न दिला तर थकवा साचत जातो. हा वेळ स्वार्थीपणा नाही, तर या होत्या त्या 10 टिप्स. रात्रीचं नियोजन, मेनू ठरवणं, बॅच कुकिंग, छोटी कामं लगेच संपवणं, प्राधान्य ठरवणं, कुटुंबाला सामील करणं, कामं जोडणं, वेळेचे तुकडे करणं, तंत्रज्ञानाचा वापर आणि स्वतःसाठी वेळ. सगळ्या टिप्स एकाच दिवशी अंमलात आणायच्या नाहीत. एक एक टिप निवडा, ती सवय होऊ द्या, मग पुढची घ्या. लक्षात ठेवा, परफेक्ट घर नाही तर शांत मन हे खरं ध्येय आहे. तुम्ही नोकरी करणारे असाल, घर सांभाळणारे असाल किंवा दोन्ही, यातली कुठली टिप आधी वापरणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. काळजी घ्या.